अखादी देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. काल आपण बघितलं हिंगोली शहरातील अनेक पंपावर नागरिकांनी डिझेल पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कॅन घेऊन तसेच आपली वाहने घेऊन प्रत्येक पंपावर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत गर्दी होती. मात्र आज जर बघितलं तर आपण हिंगोलीतील अनेक पंपावर नेमकं आपण बघितलं तर शुकशुकाट पाहायला मिळत आहेत, कारण इंधनाचा साठा संपलेला आहे. आणि आपण बघू शकता की हिंगोली शहरातील जे मध्य भागी आहे पेट्रोल पंप आहे चौधरी पेट्रोल पंप, आणि या पेट्रोल पंप पाहू शकता की पेट्रोल आणि डिझेल नसल्याने इथे फलक सुद्धा लावलेले आहेत बंदचे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी हिंगोली जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पेट्रोल कधीपासून संपलं, काय परिस्थिती आहे सध्या पेट्रोल डिझेलची जिल्ह्यात? आपल्या डिझेलची परिस्थिती चांगली आहे. सगळ्याच्या गाड्या भरायला कंपनीमध्ये, सगळ्या गाड्या भरायला कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. उद्या काय झाला ते अफवा झाली, व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टाग्रामची अफवा झाली. लोकांनी ले पैनिक होऊन पंपर ले करता गेले. तो जिसको 200 रुपये भरायचे त्याने 1000 रुपयाचे भरले, डिझेल 5-5 हजारचे भरले. गाडीमध्ये गाड्या फुल गेले जबरदस्तीचे. याचं कारण सगळे पेट्रोल डिझेल खतम झाला. आता शासनाचे काही नवीन नियम आलेले आहेत, नेमके कोणते नियम आलेले आहेत आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन करसाल? कलेक्टर साहेबांनी अभी चांगले नियम अभी आदेश काढलेले आहे. 200 रुपयाचं पेट्रोल द्या, 2000 रुपये डिझेल द्या, याच्यावर कोणाला काही द्यायचे नाही. ऐसा का चांगलं तर बरोबर सगळ्याला माल भेटणार आहे. आणि मी गिरायकचं आवाहन करायला चाहतो की अफवावर विश्वास ठेवू नका. जितका लागतात तितक्या डिझेल पेट्रोल भरा, सगळ्याला डिझेल पेट्रोल भेटणार आहे. अगर ऐसा जास्त तुम्ही अगर भरून ठेवला तर आम्ही काय करणार सगळे पंपाले? नक्कीच आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वरती वेळोवेळी असं आवाहन केलं जात आहे की पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक आहे आणि तुम्हाला जे हवे तेवढंच भरा. कॅन असो, आपली वाहन असो, टाक्या फुल करत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जिल्ह्यात गॅस पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपण बघू शकता की हे हिंगोली शहरातील मध्य भागातली चौधरी पेट्रोल, आणि सकाळपासूनच इंधन साठा संपलेला आहे. त्याच्यामुळे इंधन मिळत नाहीत. अनेक नागरिक इथे येत आहेत, जात आहेत, आणि इथं पेट्रोलचा साठा तसेच डिझेलचा साठा नसल्याने इथले बहुतेक नागरिक इथून वापस जात आहेत. एकीकडे प्रशासनाच्या बाबतीत सांगितलं जरी जात असलं की इंधनाचा साठा आहे, मात्र हिंगोलीत आपण बघू शकता की हिंगोलीत निम्म्याच्या वर पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा नसल्याने पेट्रोल पंप बंद अवस्थेत दिसत येत आहेत. आता नागरिक याच्यामुळे एक भयभीत झालेले आहेत की खरंच पेट्रोलचा डिझेलचा साठा संपला का? मात्र असं असलं तरी प्रशासनाच्या बाबतीत वेळोवेळी आवाहन केलं जात आहे की पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक आहे, फक्त तुम्हाला हवं तेवढंच पेट्रोल भरा, जास्त भरू नका. त्याच्यामुळे कुठेतरी इंधनाचा साठा आपण भरून ठेवता, मात्र त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत आहे. फारुख शेख, लोकमत, हिंगोली.